तर नमस्कार मित्रांनो, आता नवीन जर्नी चालू केली आपण परत. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण आता उज्जैनला जाणार आहे. मागं बघू शकता तुम्ही शिवर स्टेशन. आपण जाणार आहे उज्जैन. आता ही शुभ सकाळ सर्वांना आणि ओम नमः शिवाय. आपण जाऊ आता इथून उज्जैनला. आपल्याला इथून ट्रेन आहे. आपण आता शिवरवरून उज्जैन ट्रेनने जाणार आहे. आता आपण अशा रिक्षामध्ये आपल्या शिवर कुबरेश्वर धाममधून तिथं आपण रूम केलेली होती. तर तिथून रिक्षामध्ये आपण इथं आलो. तर आता स्टेशनवरून आपण जाणार आहे उज्जैन. तर आता भेटूया आपण रेल्वेतून व उज्जैनमध्ये. अजून आहे आता थोडा टाइम. सगळे पॅकिंग. हे काय मित्रांनो, हे बघा शिवर स्टेशन आहे. हे भरपूर मोठं आहे तसं शिवर स्टेशन. खूप जणांना माहिती नसतं. हे बघा शिवर स्टेशन भरपूर मोठं आहे. आपण आलेलो आहे उज्जैनमध्ये. हे बघा आपण रूम घेतलेला आहे. आता आपण फ्रेश वगैरे होणार आहे. नदीवर जाणार आहे खास फ्रेश होण्यासाठी. नदीत आंघोळ करणार. नदीची पण क्लिप टाकेल. आणि आता आपण इथं लगेज वगैरे ठेवू आणि तसंच आता नदीवर जाऊ, आंघोळ वगैरे करू. त्यानंतर जाऊ आपण दर्शनाला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू थांबत राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. त्याला भेटूया आपण आता नदीवर. मित्रांनो, आपण आलेलो आहे रामघाटला. तर हा पूर्ण आहे जो परिसर तो रामघाटचा परिसर आहे. आपण उज्जैनमध्ये आहे. हा पूर्ण रामघाटचा परिसर आहे. तर इथं बघू शकता ही नदी. इथं स्नान वगैरे करायला येतं सगळे. आणि इथं केलंच पाहिजे. शक्यतो कराच तुम्ही, मन प्रसन्न होतं. आणि हा पूर्ण परिसर हा रामघाटचा आहे. आता आपण सगळे आंघोळ करणार आहे रामघाटचा. त्रिशूल किती मोठा त्रिशूल आहे. आणि हे पूर्ण एकदम जुन्या काळातलं हे दिसत असेल तुम्हाला. असं मंदिरा टाईपच आहे हे. इथं मंदिराच्या शेजारी हा पूर्ण रामघाट आहे. बघू शकता. हे आप्पा बघा आपले. आप्पा फुल पोच देऊन होते आपले. मामा हे सगळे आलेले. आता हे आपण आलेलो रामघाटला. बघू शकता. इथं आता आपण आंघोळ करणार आहे. दादू पप्पा नवून लागत आहे. आपण आलो रामघाटला. आता आपण आंघोळ वगैरे करू. तर तुम्ही नक्की ब्लॉग बघा. आपण सगळे मजा करू, एन्जॉय करू. आता इथं आपण इकडच्या साईडला जाऊ, आंघोळ वगैरे करू. ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. चला. हा इकडं बा फोटो. हा घ्या मारा. ए नको हा वन. लवकर घ्या भैया एक मिनिट. हां मित्रांनो, आता आपण फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केलं. या रामघाटमध्ये आपण फुल मस्तपणे आंघोळ केलं. थंड पाणी होतं, लय भारी वाटलं. एकदम फ्रेश झालं मूड. आता आपण जाऊ दर्शनाला. थोडं त्याच्या अगोदर पहिले थोडं घाट फिरू. त्याच्यानंतर मग दर्शनाला जाऊ. तिथले मध्ये मोबाईल अलाउड असला मधला व्हिडिओ तुम्हाला दाखवणच. नक्की कंटिन्यू व्हिडिओ पहा. चला आता आपण भेटूया मंदिरात.
मागे मम्मी मामी मनीषा अक्का ते सगळे शंकरजीची पूजा करताय. एक आता शेजारीची जे पिंड बनवलेली त्याची पूजा करतोय. ती पूजा तुम्ही बघू शकता. तुम्हाला पण दाखवतो बघा ते कशा पद्धतीने पूजा करताय. ताई टाकल्या काय ताई? हो भाऊसाहेबची मी काय करते? व्हिडिओ काढतोय. हा मग या ना. भोजनालय दिसला असन. 70 रुपयात थालीमध्ये एक नंबर असं पोटभर जेवण झालेलं आहे. डाळ भात होता, 2 भाज्या होत्या, 5 चपात्या होत्या. तर कधी आले तर हे बघू शकता मागं इथं या नक्की या. जेवण पण चांगल्या क्वालिटीचं होतं आणि पोटभर होतं. त्याच्या व्यतिरिक्त जास्त एक्स्ट्रा भाजी वगैरे काय लागली ते पण भेटते. त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस नाही लावले त्यांनी आपल्याला. नक्की या एकदा इथं भेट देऊन बघा. बाहेर गेलो आपण दर्शनाला. आता मंदिरात जाऊ. असं काय झालं की मध्ये मोबाईल अलाउड नाही. मध्ये गेल्यानंतर बघू तसं. मोबाईल अलाउड असला तर 100% व्हिडिओ टाकू, नाही तर बाहेरूनच तुम्हाला दर्शन देईल. तर चला आता आपण जाऊया मंदिरात. मित्रांनो इथं दुकान आहे आणि इथं महाकालच्या कुर्त्या वगैरे हे काही ब्रेसलेट वगैरे सगळ्या गोष्टी इथं आहे रस्त्याने. इथं पण हे पाहू शकता. दादाची बुलेट कस काय मागं जे दिसतंय हे चप्पल स्टँड आहे. इकडे चपला वगैरे काढून घ्यायच्या. त्यानंतर हे जे आहे हे आता आपण एंट्री करतोय मध्ये. मागं पाहू शकता हे एंट्री केलं आहे. इकडे दर्शन रांगे. आपण चालू आहे आता दर्शनाला. बघू हे मागं सगळे हे मागं आहे सगळे टोटल आपल्या सोबतच चाललेले. सगळे सोबतच राहणार आहे आणि सगळी आपली फॅमिली ट्रिप आहे. आपण टोटल 20 जण आलेलो आहे. सगळे एका रांगेतच जाऊ. आणि आता हे मागं बघू शकता तुम्ही. मागं चाललेलो आपण दर्शनाला. चला आता भेटू आता मागं. हे बघा मित्रांनो इकडं हे मंदिर आहे. हे जे मेन मंदिर आहे. नंतर इकडं बघू शकता इकडं मूर्त्या वगैरे आपले महादेवाची त्यांची
किती भव्य मोठी मूर्ती आहे. हे बघा ती तिकडं शेषनागाची किती मोठी प्रतिमा दिसते शंकरजीच्या डोक्यावर आहे. इकडं बघा तुम्ही महाकालांची आहे. आता आपण एंट्री गेट कुठून आहे बघू, नंतर आता जाऊ एंट्री वगैरे करू, नंतर इकडे बाहेर येऊ आपण, बाहेर दाखवत असं. चला आता आपण जाऊ मध्ये. दर्शन रांगेत लागलेलं आहे. आता हे माग हे सगळे आलेले आपले. आता सगळे चाललो आपण दर्शनाला. आता आपण आलेले इथे पलीकडे बघू शकतो गणपती. जसं आपण जाऊच नंतर तुम्हाला दाखवतो. पण आता आपण महाकाल भगवानच्या दर्शनाला चाललेलो आहे. ही अशी दर्शन रांगे, तर इथून आपण पूर्ण असं फिरून मग तिकडे जाणार आहे. भेटूया आपण. तुम्हाला थोडं मंदिरामधलं व्ह्यू दाखवतो. स्क्रीनवर चालू आहे. हा मंदिरामधला व्ह्यू आहे. आपण तसं बघू. मध्ये जर का मोबाईल अलाउड असला तर आपण शक्यतो व्हिडिओ दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आता आपण चाललेलो आहे. भेटू आपण आज मंदिरात. मित्रांनो आपण मंदिरामध्ये आलेलो आहे. हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, हे जे महाकाल मंदिर आहे त्याच्या मागं जस्ट जे मंदिर आहे तिथं आपण हे बघू शकता. महाकालेश्वर मंदिर किती भारी आहे. हे मंदिरातला मधला परिसर आहे. आपण मेन मंदिरात मोबाईल घेऊ जाऊ नाही शकलो, पण इथं आपण नॉर्मल क्लिप काढतोय. गर्दी पाहू शकते बाबा मोठ्या प्रमाणात. इथून हे जे महाकालेश्वर मंदिर होतं हे, आणि हे पहा आपले सगळे मेंबर, हे सगळे मेंबर, हे आपलं महाकालेश्वर मंदिर. अरे इथं राहिलं तर येतच घुमतील मला असं वाटतंय माहिती का. मित्रांनो हे रुद्र कालेश्वर मंदिर आहे. मोबाईल अलाउड नाही, पण आपण कसं तरी घेऊन आलेलो बघू शकता तुम्ही. हे रुद्र कालेश्वर मंदिर आहे. महाकालची मूर्ती बघा, आणि ही श्रीकृष्णाची, ही श्रीकृष्णाची मूर्ती किती मोठी मूर्ती. आणि ही मूर्ती ही बघा का भारी मूर्ती आहे, मस्त. इथं नाव लिहिलेले महालक्ष्मी देवीची मूर्ती बघा. हे बाई गणपती बाप्पाची मूर्ती, गणपती बाप्पा मोरया. अजून ते गार्डन हे बघा मित्रांनो, ती जी मधली प्रतिमा आहे ती एलईडीवर क्लिअर दिसते की नाही, क्लिअर नाही दिसना, सॉरी. मधलं तुम्हाला दाखवू नाही शकलो त्याबद्दल सॉरी. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, आता इथं बघा, इथं खूप मस्त असं. उज्जैनमध्ये खूप सारं फिरायला आहे. आले तर तुम्ही शक्यतो मुक्कामी या, 2 दिवस म्हणा मुक्कामी या, तेव्हा पूर्ण कंप्लीट तुमचं फिरून होईल. नाही तर तुम्हाला फुल घाई गडबड होईल शक्यतो. हे बघा किती भारी. हे बघा, हे बघा, हे टोटल व्ह्यू बघा किती भारी. टोटल व्ह्यू किती भारी व्ह्यू बघा.
किती मस्त मूर्ती आहे, सगळे अवतारातले वेगवेगळ्या. आपल्याला 2 वाजता हे बघा हा व्ह्यू बघा, किती मस्त व्ह्यू आहे. इथून तिथून आता मन एकदम प्रसन्न झालं असं व्ह्यू आहे बघा. हे बघा मित्रांनो, आता आपण महाकाल लोकमध्ये जाऊ. महाकाल लोक जे म्हणते प्रसिद्ध आहे ते महाकाल लोक, तिकडे खूप बघण्यासारखे असं. तिकडे जाऊ आपण आता. हे समोर दिसतं ना लाईट आहे जे पूर्ण, हा जो पूर्ण व्ह्यू आहे लाईटाचा हा महाकाल लोक आहे. आपण इथं जाणार आहे आता. आपण जाऊ तिथं नेमकी काय खूप जण म्हणतात तिथं खूप बघण्यासारखं आहे. तर आपण जाऊ तिथं महाकाल लोकमध्ये. त्याच्यानंतर बघ हे जे आहे टोटल मोठं हे एंट्री गेट आहे मंदिराचं. हे इथून आपण मंदिरात लॉकर वगैरे मोबाईल वगैरे जमा केले होते. हे मेन एंट्री गेट आहे. त्याच्यानंतर मग इकडं जे आहे इथून मध्ये दर्शन रांगे पूर्ण. मग मधून फिरून गेल्यानंतर मग आपलं महादेवांचं दर्शन होतं. नंतर हे इकडं महाकाल लोक. आरती चालू आहे मित्रांनो. नरसिंह टीम बघा, ही समुद्र मंथनाची टीम. हा खाली शेषनाग आहे, खाली कासवाचे पण आहे. आणि जे विष निघलं ते शंकरजीने प्राशन केलं होतं ते हे नीलकंठ आपण म्हणतो ना, तर ते नीट मानेच्या इथं निळं निळं दिसत असेल बघा. हे समुद्र मंथनाचं आहे पूर्ण व्ह्यू. एका फक्त एवढ्या व्ह्यूमध्ये पूर्ण समुद्र मंथन पूर्ण आठवलं जातं आपल्याला. तर किती भारी असं प्रकृती निर्माण केलेली बघा. हे आपले फोटोशूट चालू आहे आता. आणि आपले गणपती बाप्पा मोदक बनवते पार्वती माता. किती भारी मूर्ती आहे बघा. व्ह्यू पा उज्जैनला आले तुम्ही 100% मुक्काम करून या. तुम्ही हिंडून थकणार सुद्धा नाही. इतके व्ह्यू आहे ना, इतके भारी व्ह्यू आहे. आणि इतकं हे पूर्ण महाकाल लोक आहे. हे जे म्हणतो ना शंकरजीचं गाव, हे तसं त्यांनी इतकं भारी सजवलेलं, इतकं भारी केलेलं आहे. हे बघा इथून तिथून पार थकणार पण नाही. तुम्ही पार दिवस कमी पडेल इतकं हिंडण्यासारखं इथं. आणि दर्शन तर विचारूच नका तुम्ही. दर्शन पण इतकं भारी मस्त पद्धतीने झालं आपलं. हे बघा पूर्ण व्ह्यू बघा. क्लोजअपने पण दाखवून. हे आता आपण खाली जाऊ, खालून पण बघू. चला, ही शिवजी की बारात हा आपण म्हणतो ना, जी फेरी मारतानी जे अजून पण खाली बघ रे, जे अजून पण आपल्या उज्जैन शहरातून निघते ती तशीच सेम अजून पण तयार केलेलं आहे. जे आता पालखी निघते ना तसंच हे अजून केलेली आहे. तेव्हा किती भारी बघा. जी मी तुम्हाला वॉल दाखवली होती म्हणजे भिंत दाखवली होती इथून तिथून एकदम व्ह्यू चांगला फोटो काढण्यासाठी म्हटलं होतं. त्याच्यावर बघा हे अशा प्रकारची सगळी कथा जी आहे शंकर भगवानाचे अवतार वगैरे हे ते सगळं टोटल इच्यावर दिलेलं आहे. बा इथं बघा हे पूर्ण एक नंबर असा व्ह्यू आहे. पूर्ण साईड बघू शकता. हे महाकाल लोक आहे. आले इथं उज्जैनला तुम्ही आले ना, हे बघितल्याशिवाय जाऊ नका. शक्यतो संध्याकाळच्या टायमालाच तुम्ही इथे या. आणि पूर्ण बघा असा फील आहे ना भाई, डायरेक्ट स्वर्गात असल्याने फील आहे. तुम्ही नक्की बघा. चला ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला शक्यतो याच्यातून माहिती पण भेटून जाईल की कुठं कसे काय नक्की बघा. तर चंद्रकोर शंकराच्या जटामध्ये लावताना मित्रांनो हे बघा. हे जे तर उज्जैनमध्ये आल्यानंतर तुम्हाला ते कोणाला जरी विचारलं ते सांगा, हे सप्तऋषी म्हणते ना, हे सप्तऋषींच्या मूर्त्या. हे बघा ऋषी महर्षी जगदन्नी. आणि 2 नंबर हे महर्षी गौतम ऋषी. आता इथं आहे महर्षी गौतम. हे महर्षी गौतम. मामा हे कोणते इकडे ना, हे बघा हे कोणते, हे 3 नंबरचे ऋषी. हे महर्षी विश्वामित्र. हे जे आशा आहे ना, हे महर्षींचे
स्मारक आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे ते पण बघा. आणि त्याच्यानंतर हे आपले चौथे 1 2 3 4 हे चौथे ऋषी हे बघा. यांचं काय महर्षी भरद्वाज. हे महर्षी भरद्वाज आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे 4 झाली. त्याच्यानंतर आता हे 5वे आपले हे भरद्वाज ऋषी. हे जे आहे हे महर्षी आत्री मुनी म्हणायचो ना आपण. हे महर्षी आत्री आहे. आणि मामा हे पुढचे बघ ते बघा. हे जे आपले 6वे हे 6वे ऋषी हे महर्षी कश्यप आहे. हे कश्यप ऋषी आहे. आणि शेवटचे आपले 7वे ऋषी हे यांचं नाव बघू आपण काय आहे. हे जे 7 ऋषी सप्तऋषी म्हणता ना हे सप्तऋषी यांचं नाव हे वैशिष्ट्य ऋषी. हे बघा वशिष्ठ हे झाले एक कम्प्लीट. हे 7 ऋषी आहे टोटल. आणि हा शेवटचा पिलर टोटल हे खूप बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर जायचं तिकडं पण. नंतर मागं बघा मागं किती भारी मूर्ती आहे. हे बघा ही मूर्ती बघा किती भारी आहे. त्याच्यानंतर हे बघा अजून आपली शिवजी भगवानाची मूर्ती किती भारी मूर्ती आहे. एक नंबर असा व्ह्यू आहे. हा व्ह्यू बघून एक नंबर अशी मजा येते. आता रात्रीचा प्रवास आहे म्हणजे आपण रात्रीचं आहे. रात्रीलाच तुम्ही शक्यतो यानंतर तुम्ही इथं जितकं फिरशान तितकं कमीच आहे. एकूण एक आहे जितकं फिरशान तितकं कमी आहे. ते मागं शिवजीची मूर्ती आहे. ते मागं पण भरपूर आहे अजून फिरण्यासारखं. तिकडे पण जाणार आहे आपण. पहिले आता ह्या साईडचं जाऊ आपल्या समोरच्या साईडचं. नंतर बॅक साईडला जाऊ. तसं आपण आता इकडे जाऊ असं सरळ जाऊ. नंतर मग दर्शन वगैरे घेऊन आपण रिटर्न आपल्या रूमवर जाऊ. आणि त्याच्यानंतर आपण परत ओंकारेश्वरला पण जाणार आहे. आणि सकाळी आपण सकाळी उठून म्हणजे अजून याच्यानंतरची व्हिडिओ येईन ती आपली जे उज्जैनमध्ये जे 8 चांगले म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे ना त्यांची पण आपण माहिती घेऊ. आणि ते पण तुम्हाला टाकून त्याची व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये टाकून ते पण नक्की बघा. चला आता आपण पुढं जाऊया. हे स्वामी कार्तिकेय महाराज. त्यानंतर आपले गणपती बाप्पा आपले गणपती बाप्पा. हे बघा बा त्रिपुरासूर संहार. हे व्ह्यू बघा. हा व्ह्यू बघा. पशुपतीनाथ आहे. ते पशुपतीनाथ बघा. हा व्ह्यू बघतच राहा. असं काय रथ बनवलेलं आहे. हे ज्याने बनवलेलं त्याला खतरनाक बाई. बघा विषयच नाही. सगळे थकले हे फिरून मामा आणि मीच आम्ही एकदम क्लिअर आहे. अजून पण फिरायचे हे बाकीचे बा सगळे कसे थकले हे पूर्ण एकच थकले. तेव्हा सगळे थकून वगैरे बसले आता. अरे आई बी करा थकले. इतके थकले तर आई पण नाही व्हाय ना तुमच्याकडून. एनर्जी इकडं दोघं वेगळे बसले. अरे बाई नाही इकडूनच घे शॉर्टकट मस्त पैकी जाऊ इकडून. हे बघा हे मागचा हा मंडप होता. इकडं आता मस्त पैकी इकडून जाऊ असं. महादेवाची मूर्ती चला. बघा जो शंकरजीचा सगळ्यात मोठा भक्त आपण म्हणतो रावण. त्या रावणाने जे पर्वत उचलला होता शंकरजी त्याच्यावर बसलेले होते तेव्हा. ही मूर्ती पाहूनच तुम्हाला कळत असेल त्या काळात कसं होत असेल. सगळ्यात मोठा भक्त आहे रावण. त्याने शंकरजी सहित पर्वत उचललेला होता. हे बघा
का भयान वाटतं. त्रिशूल बघा, हे बघा इकडून हे कारंजा वगैरे आपण शंकराची मूर्ती पाहिली ती कारंजा वगैरे मस्त इकडं सॉंगवर चालतो. आणि हे एंडचं गेट बघा, हे पूर्ण एंडचा गेट आहे. इकडे एंड हवा या एंडचं गेट शेवट. आणि आता इकडून आपण रिटर्न जाणार होता. चला रिटर्न. गणपती बाप्पा ही जी कमान आहे ती तेव्हा ही एंट्री गेट, या दुसऱ्या साईडने एंट्री गेटचं काम चालू आहे अजून. किती मोठं एंट्री गेट आहे, खतरनाक एकदम, नक्षी बारीक नक्षी पूर्ण. बघा आता आपण जाऊ तिकडं. हे बघा हे एंट्री गेट आहे, याच्यावर काय लिहिलेलं आहे पण हे बघा काय लिहिलं. तर मित्रांनो, उज्जैनची ट्रिप तुम्हाला नक्की कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवा. अजून उज्जैनची ट्रिपमधले काही पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार, कारण ही व्हिडिओ खूप मोठी होईल. तर हे जे महाकालचं मंदिर होतं ही खास फक्त तेवढीच आपण व्हिडिओ केलेली आहे. तर आता जे उद्या कालिका माताचं मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर, जे बाकीचे आहे जे उज्जैन गावातले प्रसिद्ध मंदिर आहे, जे 8 मंदिर आहे ते उद्या आपण फिरणार आहे उद्या सकाळी. तर त्याची व्हिडिओ मी ती पण टाकणार आहे, ती पण नक्की बघा. आणि आता आपण ही व्हिडिओ इथंच एंड करू. हे उज्जैन गावातली पार्ट 1 म्हणून आपण व्हिडिओ टाकू, आणि पार्ट 2 म्हणून आपण कालिका माता मंदिर आहे ते जे बाकी आहे त्यांचे आपण पार्ट 2 म्हणून टाकू. आता आपण इथंच थांबूया आणि सगळ्यांना जय श्री महाकाल. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला आता बाय.